तुमच्या आपल्या लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडक्या बहिणींना जे तुम्हाला 7,000 रुपये मिळणार होते, त्या संदर्भात आपण अपडेट बघणार आहोत. आणि लाडक्या बहिणींना 1,500 रुपये पण जमा व्हायला सुरुवात आता होणार आहे. तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. लाडक्या बहिणींना 7,000 रुपये आणि 1,500 रुपये, तर काय माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. आणि ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक केले नसेल, लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, लाडक्या बहिणींना आता आजची तुमची 25 जून आहे. तर येत्या 2 ते 3 दिवसात जर तुम्हाला पैसे नाही आले, 1,500 रुपये जर नाही आले, तर तुम्हाला डायरेक्ट 3,000 रुपये जमा होतील. ते कसे जमा होतील बघा, मे महिना आणि जो तुमचा आता जून महिना आहे, जून महिना आणि जुलै महिना, हे दोघींचे 1,500 म्हणजे टोटल तुम्हाला डायरेक्ट 3,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये DBTद्वारे ट्रान्सफर होणार आहेत. संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. पुढे बघा, नुकताच मे महिन्याचा हप्ता हा नुकताच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. मे महिन्याचा लाभ जून महिन्याच्या सुरुवातीला पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला असून आता या योजनेच्या लाभार्थी महिलांकडून जून महिन्याच्या हप्त्यांची विचारणा केली जात आहे. बघा, तर आम्हाला पैसे कधी जमा होणार आहेत, काय होणार आहेत, संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे, तर बघा, लाडक्या बहिणींना कशा प्रकारे हे पैसे जमा होणार आहेत. तसेच बघा, आजची अपडेट सांगतो मी तुम्हाला. एका विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी भारत सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी पोर्टल. हे पोर्टल विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळवण्यात मदत करते. तुम्हाला शिक्षणासाठी कर्ज हवे असेल तर तुम्हाला बघा बँकेत जाण्याची गरज नाही. प्रधानमंत्री जे आहेत विद्यालक्ष्मी पोर्टल, हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. आणि पुढे बघू शकता तुम्ही आजची मोठी अपडेट, जी मोठी लेटेस्ट खबर आहे ती सांगतो मी तुम्हाला. बघा, 12वीत शिकणाऱ्या आपल्या मुलीला नीटच्या एक्झाममध्ये कमी मार्क मिळाल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने जात्याच्या लाकडी खुंट्याने मुलीला बेदम मारहाण केले. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला. बघा, कोणता बाप असा असतो की तो आपल्या मुलीला एवढ्या रागाने मारहाण करून त्या मुलीचा डायरेक्ट मृत्यू झाला. तिचा बाप काय होता? मुख्याध्यापक होता, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे बघा, ही मोठी अपडेट आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील समोर आहे नेलकरंजी गावात ही घटना घडलेली आहे. या प्रकरणी वडील धोंडीराम भोसले यांना मुख्याध्यापक यांना अटक करण्यात आलेली आहे. बघा, ही आताची सर्वात मोठी बातमी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला, व्हिडिओला अनस्किप करू नका. पुढे बघा, आज पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यातील या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता कोणत्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्रात मान्सूनचं चित्र खूपच रंगतदार आहे. तर कोकण आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये पावसाने आपली हजेरी लावलेली आहे. या भागांसाठी आता विभागाने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मौसम विभागाविषयी. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि पुढे बघा, तसेच या योजनेअंतर्गत महिलांना LIC एजंट बनण्यासाठी ट्रेनिंग दिली जाते. यासाठी प्रशिक्षण देताना त्यांना 5,000 ते 7,000 स्टायपेंड दिली जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या महिला LIC एजंट म्हणून काम करू शकणार आहेत. यातून महिलांना स्वतःचे पैसे कमवू शकणार आहेत. लाख महिलांच्या विमा सखी सारखे अनेक योजना ज्या आहेत राबवल्या जात आहेत. पुढे बघा, ज्यांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाही किंवा यामुळे जून महिन्याचा जो लाभ आहे तो मे महिन्याचा शेवटी मिळतो की काय जुलै महिन्यात दिला जातो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पुढे बघा, आता हे पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही, तर या योजनेद्वारे घरबसल्या तुम्हाला मिळेल बिनव्याजी कर्ज. तर अशा प्रकारे जी माहिती आपण पूर्ण मी तुम्हाला दिलेली आहे. ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. पुढे बघा, तसेच लाडक्या बहिणींना जे कर्ज आहे ते कर्जसुद्धा मिळणार आहे. 40,000 रुपये तुम्हाला कर्जसुद्धा शासन देणार आहे. ते जे कर्ज आहे 0% व्याजदराचे हे कर्ज असणार आहे. त्यामुळे तुम्हाला लाडक्या बहिणींना कोणतेही व्यवसाय सुरू करता येतील.
स्वतःचे तुमचे जे काम आहे तुम्ही स्वतः घरी बसल्यासुद्धा व्यवसाय करू शकता. अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण आजच्या लेटेस्ट बातम्याने नवीन अपडेट बघितले आहेत. ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तर लवकरच लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. येत्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला पैसे होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत बघा. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी खुशखबर आहे, मोठी आनंदाची बातमी आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे मोठी अपडेट आहे, मोठी गुड न्यूज आहे, मोठी बातमी आहे. आणि लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे की जे आदिती तटकरे मॅडम आहेत, बालविकास मंत्री जे आदिती तटकरे मॅडम आहेत, त्यांनी सांगितलेले आहेत की लवकरच तुम्हाला लाडक्या बहिणींना आम्ही जो 12वा हप्ता आहे म्हणजे जून महिन्याचा तुम्हाला जो 12वा हप्ता आहे तो अजूनपर्यंत जमा झालेला नाही. सर्व महिला त्या 12व्या हप्त्याची वाट बघत आहेत. जून महिन्याचा हप्ता त्यांना कधी मिळणार आहे. परंतु आता 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला हे पैसे आम्ही जमा करणार आहोत, असे जे आदिती तटकरे मॅडम आहेत बालविकास मंत्री, तर महिला व बालविकास मंत्री त्यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे आता सर्व महिला खुश झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे त्यांना जो हप्ता आहे तो आम्ही कायम चालू ठेवणार आहोत. कोणत्याही प्रकारे जे हप्ता आहे तो त्याला बंदी येणार नाही आणि 21 रुपये तुम्हाला लवकरच आम्ही पुढील महिन्यामध्ये किंवा 1-2 मागे पुढे पण जमा होऊ शकतात. म्हणजे त्यांनी घोषणा केलेली आहे, परंतु अजून त्या संदर्भात निधी मिळालेला नसल्याने आता जो निधी आहे तो 1500 रुपयेच तुम्हाला सध्या तर आम्ही देणार आहोत, असे आदिती तटकरे जे मॅडम आहेत महिला व बालविकास मंत्री त्यांनी माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांना लाडकी बहीण योजनेचे जे 11 हप्ते आहेत ते जमा झालेले आहेत. म्हणजे 16,500 रुपये टोटल 11 हप्त्यांचे तुम्हाला जमा झालेले आहेत. फक्त तुम्हाला आता वाट बघतायत तुम्ही 12व्या हप्त्याची. जो 12वा हप्ता आहे तुमचा जून महिन्याचा 12वा हप्ता तो कधी तुम्हाला मिळणार आहे. तर 1500 रुपये तुम्हाला हे अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. बँकेत जाऊन तुम्ही आपले आधार स्टेटस तपासू शकता. जे तुमचे DBT आहे ते सक्रिय आहे का ते पण तुम्ही तपासू शकता. तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि सर्व महिला त्यामध्ये खुश झालेल्या आहेत. ठीक आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि बारीक माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.